लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजनी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडे हॅलो बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आगर हे सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तो विठ्ठल
कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य ज्याची पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजेते ते भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते तुका मने हेची करावी मिरासी तुका मने हेची करावी मिरासी बळी संतांपाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते प्रस्तुत अभंगामधून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला म्हणजे या अभंगातून असं सुचवतात आपण जिथं जाल तिथं आपण ज्याला नशीब म्हणतो ते आपल्या सोबत आहे आणि ह्याच्यामध्ये लाभ असेल तर बी विशेष असणारं संतांच्या संख्येमध्ये आहे म्हणून सांगतात आणि हे सांगतात की पूर्व पुण्य जरी आपलं अनुकूल असलं तरच अनुकूल वाटतंय नाहीतर प्रतिकूलता निर्माण होईल आणि आपण ज्याला भाग्य म्हणतोय धन पुत्र दारा म्हणजे पत्नी हे खरं भाग्य नाहीये फक्त भाग्य कसं आहे तर संतांच्या जवळ वास्तव्य करणं हे आपलं खरं भाग्य आहे म्हणतात आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणातून म्हणतात की बाबा हेच आपली खरी वतनदारी आहे हीच आपली खरी मिराशी आहे कारण की अशा बळीवंत संतापायी जर आपला जीव दिला तरी कमीच आहे असं तुकोबराय अभंगामधून आपल्याला सुचवतात विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजे तिथे. प्रथम आपण अभंगाला भावार्थ सुरुवात करण्याच्या अगोदर सविस्तर भावार्थ सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रथम आपण नमन करतोय ते पांडुरंगाला नमन करावं. पण पांडुरंगानं आपल्याला ह्या गावामध्ये पहिल्यांदाच आणलं. 20वा सप्ताह आहे का इथला हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह 20 वर्षापासून चालत आहे. आणि या हरिनाम सप्ताहामधली चौथ्या दिवसाची तारीख या गोनेगावला आपलं कीर्तन झालं असता चावले गणेशजी आपल्याला तिथं पाहिले आणि त्यांनी आपल्याला फोन केलं आणि इथं आपल्याला बोलावलं. हे सगळं वृंदावनामध्ये जसं भक्तीचा महिमा असतोय तसं ह्या ठिकाणी आज भक्तीचा महिमा खूप चांगल्या पद्धतीनं टाळकरी माळकरी सगळे जमलेले आहेत. गायक वादकही चांगली सुंदर आहे आणि श्रोते मंडळी कमी असतील पण चाणाक्ष आहेत. आणि या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पांडुरंगाला प्रथम नमन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदा जे चतुराननाचे आत्मदा वाक्सिद्धी पाविजे सजा तिजा चरण ओजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते सज्जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे आदि कर्ण तेचे वंदू श्रीचरण ते नमस्कारो नियता. प्रस्तुत प्रसंगी निवेदलेल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला एक विशेष लाभ सांगतायत. असा कोणता लाभ आहे? हे मनुष्य जन्म जे आहे हे एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन कारण जगामध्ये 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संस्पर्या काय त्रयेमय वैत्य देवानुग्रह हेतुकम. हे मनुष्य आणि मुमुक्षुत्व आणि महापुरुषाची भेटी हे जगातले 3 गोष्टी फार दुर्लभ असताना आपल्याला मनुष्य देह मिळालं, मुमुक्षुत्व हे प्राप्त झाला आणि ज्याच्या जीवनामध्ये महापुरुषाची भेट झाली मग त्याचं भाग्य नशीब म्हणा प्राक्तन म्हणा हे उजळलं समजायला हरकत नाही. कारण
जिथं कुठं जाल तिथं आपल्याला घेऊन जायचं आहे. आपल्याला संत सांगतात जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. आता कपाळाचा अर्थ नेमकं काय? कपाळ म्हणजे आपलं नशीब. आता बालक जन्मल्याच्या नंतर 5वी दिवशी सटी पूजन करतोय आपण. रात्री देव गोडतेलाचा दिवा लागून जागरण करतात. काही ठिकाणी हाय ती प्रथा अजून, काही ठिकाणी नाही समजा. तसं ते का त्या दिवशी सटवी नेऊन काहीतरी कपाळावर लिहिते म्हणून म्हणतात. परंतु सटवीला काही अधिकार नाही लिहायचं. कारण की जे आपण करतोय जे केले बीजारोपण तेची अंकुर येत तर तरुण तैसे प्राणिया आपले कर्मे करून. मग कर्मानं जन्म मरण भोगती. जन्म आणि मरण आपल्याला भोगावं लागते आपल्या त्या कर्मानुसार. म्हणून आज आपल्या इथं मनुष्य देहाला आलो म्हणजे विशेष पुण्य आहे. कारण बहुत सुकृती नरदेह लादला. बहुत सुकृतानं पुण्यानं हे नरदेह लाभला आलाय. कारण आपल्याला संपूर्ण अवयवाचा नखशिखांत असा नरदेह भेटलेला आहे. परंतु त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे आपल्याला? तर लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्याला. पण आपण त्या लाभाला मुकलो आहोत. कारण जिथं कुठं जाल तिथं मात्र आपल्या सोबत येणार आहे हे आपल्याला माहित नाही. आज करतोय ते आपण क्रियामान कर्म करतोय. कारण जन्मापासून तो देहांत पावे तो ज्या क्रिया करतो त्या क्रियामानामधून जे संचित होते, संचित म्हणजे चांगलं किंवा वाईट. आज आपण चांगलं करतोय का वाईट करतो हे संचय होतंय. इथं संचय होतंय. आणि ज्या दिवशी आपल्याला भोग रूपाने त्याचं फळ येईल त्याला म्हणले प्रारब्ध. केले ते क्रियामान झाले ते संचित. केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले तेचे भोगा आले. केलेले कर्म तेच भोगायला येतात. केलेले कर्म भोगत आहोत असं आपल्याला वाटत नाही. कारण ते आपल्या सोबत आलेले आहे. कारण शास्त्र सांगते धनानि भूमो पश्वस्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जन समशाने देह चित्ताया परलोक मार्गे कर्मानि गो गच्छति जीव एक. कारण धनानी भूम म्हणजे धन भूमीमध्ये. अगोदर भूमीमध्ये राहत होतो भूमीचं नाव वर्णन केलं. परंतु आज बँकेमध्ये राहतात. कोणाकडे जमा असते. आजही कोणी बँकेतले उघडकीस शेतात आजही भूमीमध्ये ठेवणारे आहे. पशवश्य गोष्टी म्हणजे पशु पक्षी गोट्यात राहतील. भार्या जन समशाने जन लोक समशानापर्यंत येतात. पत्नी दारापर्यंत येईल. परंतु आपण केलेले कर्म मारतो. देह हे चित्तात जळल पण कर्म केलेले ह्या जीवानं ते मात्र आपल्या सोबत येते. सोबत म्हणून आपण जाणून आपण कर्म करा. एका गीतातून सांगतात ना जो बोएगा वही पाएगा तेरा किया आगे आएगा सुख दुख है क्या फल कर्मों का जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी
जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी. केलेले कर्म आपल्याला भोगायचं आहे परत. अजून इथं आल्यावर कर्म घेऊन जायचे आहेत, परंतु कर्म हे प्रयत्नानं. आता परमार्थ करतोय म्हणजे आपल्याला प्रारब्धात सोडायचं नाही आपल्याला, कारण आपला प्रयत्नानं परमार्थ करता येते आणि प्रारब्धानं संसार होत असतो. कारण प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करिसी वाया, भजमना पंढरी राया. उगाच सोस करतोस, कारण सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कौन्या गुणे. मी सायास प्रपंचामध्ये करतोय, पण परमार्थामध्ये आपण सायास करतच नाही, कारण ते आपल्या नशिबातच नाही. म्हणून काय जण झोपी जातात घरी आराम. त्याला नशीब लागत नाही, त्याला प्रयत्न लागते. कारण इथं प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य मनुष्य देहामध्ये आहे, बाकीच्या देहामध्ये प्रयत्न करता येत नाही. कारण पशु पाप पुण्य काही न जाणती, उत्तम मध्यम भोगिती. पशु पाप पुण्याला काही कळतच नाही ना. इथं आपल्याला पाप पुण्य कळते, आपल्याला काय करायचं ते कळते, म्हणून आपण कळून सुद्धा करतोय. कारण आपण बोलतोय कथन ऐसे कर्म करोनी, जीवन आपुले स्थिर करा. कथनी आपण बोलतोय, नारदाच्या गादीवर उभे टाकून बोलतोय म्हणजे त्याच्यासारखं कर्म करायला सांगतात. उगं बोलता येते कोणाला बी, इथं व्याख्यान करणारा बी, प्रवचनकार करणारा बी, भाषण करणारा बी, आता गायक बी असला तरी कीर्तनकार व्हायला येतात. बोलता येत नाही अशातली बाजू नाही. ह्याच्यापेक्षा समोरच्या लोकांना श्रोत्यांना जास्त कळत, परंतु त्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे, तर त्याचं फळ सांगितलेलं आहे. एक महादेव आणि एक सहदेव नावाचे दोन मित्र होते. दोन मित्र असे होते की बालपणापासून मोठे एकमेकांपर्यंत मोठे झाले होते. आता 12, 13, 14 वर्षाची झाली. संगत तुटली नाही त्यांची, परंतु ते संगतीचा परिणाम जो आहे, तर महादेव असणारा पारमार्थिक होता आणि सहदेव असणारा मात्र व्यसनी होता. थोडा म्हणजे असं कीर्तन प्रवचनाला सगळ्याला जायचं, कथा ऐकायचा, महादेवाकडे काम होतं, सहदेवाकडे नव्हतं. खूप वेळेस त्या सहदेवाला प्रयत्न केला त्यानं, चाल बापू म्हणून, पण ते काय ऐकलंच नाही. असं योगायोगानं मग काही दिवसांनी त्याची ताटातूट झाली. 2-4 वर्षांनी परत भेट झाल्यानंतर काही नव्हतं म्हणजे आज मौज मजा करून होत, आपण खेळ सिटीला जाऊ म्हणले, मजा करून होत म्हणले. खरंच ज्याच दिवसांनी भेट झाली म्हणून निघाले दोघं, महादेव आणि सहदेव. मग दोघं निघाल्याच्या नंतर मग त्या गावाला गेल्याच्या नंतर असं एक मंदिर असंच होतं, गावामध्ये सप्ताह चालू होतं. महादेवाला वाटलं आपण कीर्तन प्रवचन काय तर ऐकावं वाटलं, मस्त कथा चालू आहे, आपण जायचं म्हणून, मस्त मजा लुटायचं. ह्या सहदेवाला वाटायला तू काय करणार आहेस, काय करणार कथेला तुझा बघ, मी ना म्हणलं मी इकडे गावात जाऊन मजा करून येतो. त्याला आवडत नव्हतं ना, ते गेलं तिकडे गावामध्ये हिंडायला. तू इकडे बघ म्हणलं, मी तिकडे जातो. ते गावामध्ये गेलं, हे कथा कीर्तन ऐकत बसलं. कारण ह्याला सत्संग घडत होता ना. हे गेलं ते गावामध्ये गेलं, काही खाल्लं, मग मजा करून आलं. त्याला व्यसन होतं प्यायचं, पिऊन गेला तर हे बसलं. आता ही कथा संपली, हे डोळे लावून त्याची वाट बघत बसलं, आलंच नाही. हे ध्यानात बसला, तर उघड नाम जप करत बसा म्हणून आपला रामकृष्ण हरी म्हणत बसलं. ते आलं, ए हरी हरी जायचं हो की नो घरला, उशीर होणार म्हणले. ते तिकडून आलं, चल आता म्हणलं कथा संपली, चल म्हणलं. मग आता ते पाव पायी जायचं होतं ना अगोदर, मग चालले निघत. मग निघाल्यावर काही 1-2 किलोमीटर गेल्याच्या नंतर महादेवाला काय झालं, ठेच लागला आणि पडल्याबरोबर कपाळातून रक्त निघायला लागलं. आणि हे सहदेव काय केला, ते त्याचेच अंगी फाडून त्याला बांधून टाकून दिला. ते रक्त पडून येऊन बांधला, त्याची कस्तरी, रक्त थांबवला. मग चालायला वाटाणं. मग काही थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या सहदेवाला 100 रुपये किती भेटले, 100 रुपये भेटले. मग ते सहदेव ह्याला म्हणायला लागला, बघ रे बघ म्हणला, तू कीर्तनाला गेलास, कथा ऐकलास, हरिहरी केलास, अजून नाम जप करत बसलास, तुझं काय लाभ म्हणलं, तुझ्या कपाळाला मार लागलंय, रक्त गळाले भळभळा म्हणलं, आणि मी काहीच केलं नाही बघ, मग ऐश करून आलो, मला मग 100 रुपये भेटले.
म्हणजे लाभ कोणाचा झाला? माझा झाला. तुझा काय लाभ आहे मला याच्यामध्ये हरिहरी करण्यामध्ये? त्यानं म्हणलं असं काही नाही, म्हणले आमच्याकडे एक माणूस जाणता आहे, म्हणले परमार्थामध्ये एक हुशार आहे, ज्योतिष बी करते, पंचांग बी करते, परमार्थाला ते गीता गाता सगळं सांगते, त्याच्याकडे जाऊ म्हणले, त्याच्याकडे जाऊन बोलू म्हणले. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारतो, बाबा असं असं झालं म्हणतो, हे हरिहरी करणारा बघ, ह्याच्या कपाळाला मार लागलं, आणि त्याला काय खोलून सांगलं नाही. मग बघ मला आता कोणाचं नशीब कसं आहे बघ बाबा म्हणल्यावर त्यानं म्हणाला की महादेवाला ज्याला कपाळाला मार लागलं त्याला म्हणतात तुझा आज खूप मोठा लाभ झाला, खूप मोठा लाभ झाला. आणि ज्याला 100 रुपये मिळाले होते त्या सहदेवाला, त्याला म्हणले तुझी खूप मोठी हानी झाली, खूप मोठी हानी झाली. हे ना हसायला लागला सहदेव. महाराज तुमचं चुकलं हो सांगण्यामध्ये, मला माझा लाभ झाला याचा हानी झाली, आता तुमचं भविष्य चुकलं, मला नाही तसं नाही म्हणलं. ऐक मला सांगतो, कसं कसं म्हणला. अरे आज ह्याचा कपाळ मोक्ष होणार होता, पडल्या जागी याचा प्राण जाणार होता, परंतु हा वाचलेला आहे. आणि तुला आज 100 रुपये काय मोठी नाही, तुला आज 1000 रुपये मिळणार होते, पण तू कुठेतरी चुकलास का तर पाप आचरण केलास, आणि ह्याच्या हातून का तर सत्संग घडले मग प्राण वाचल्यास. असं म्हणल्यावर त्याला वाटलं की असं का म्हणला, लाभ आहे ना म्हणला त्याला, लाभ आहे म्हणलं. तेव्हा त्याला त्याचं तात्पर्य कळालं की आजपासून मात्र आपल्याला आता पापा आचरण करायचं नाही, व्यसन करायचं नाही, आणि ह्याची संगती सोडायचं नाही म्हणला. आणि त्याच्या संगतीनं सतत 24 तास राहू लागला. सांगायचं की सत्संग आणि सदाचार ज्याच्या जीवनामध्ये आचरण झाले तर त्याला मात्र असा लाभ होतो, विशेष लाभ, असं अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतो. तेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ विशेष संतांच्या संगतीमध्ये लाभ सांगितले, लाभ
आणि आपण प्रपंचामधला जे लाभ पाहतोय ते विशेष लाभ नाही, सामान्य लाभ आहे. आणि विशेष लाभ संतांच्या संगतीमध्येच प्राप्त होतो. म्हणून तुकोबराय बी आपल्याला अभंगामधून म्हणतात, न लगे मुक्ती आणि धनसंपदा संत संग दी सदा. कारण सदा संत संग द्यायला सांगतात, कारण विशेष लाभ प्राप्त करून घेण्यासाठी. असा कोणता काही विशेष लाभ असेल आपल्याला माहित नाही. तो संतांना लाभ प्राप्त झालेले आहे संत सांगतात. कारण की संत जर आपल्या जीवनामध्ये जर भेटले, कारण संत कोण आता संत कोणाला म्हणावं? पोटासाठी संत झाले कलिता बहुत संत झाले. आता कोण संत? आता संत ओळखू येणं अवघड झाले आहे. कारण का संत कोणाला म्हणावं? आपण कपडे घालणाऱ्याला, दाढी वाढवणाऱ्याला, भगवे कपडे लेणाऱ्याला, त्याच्यामध्ये गोसाई झाले, संन्यासी झाले, देवऋषी झाले. आता 3 प्रकारचे वर्ग त्याच्यामध्ये झालेत. आता कसं ओळखावं? वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, नामे वरी भगवा झाला नामे. अंतरी वर्ष केला कामे, अंतरी वर्ष केला कामे, केला कामे, अंतरी वर्ष केला कामे. नाची म्हणून साधू, नाच म्हणून साधू, लगी विठ्ठलबना बाजू, बाजू. नाची म्हणून साधू, लगी विठ्ठलबना बाजू, नाची म्हणून साधू, जगी विठ्ठलबना बाजू. म्हणून साधू सगी विठ्ठलबना बाजू. नाच म्हणून साधू सगी विठ्ठलबना बाजू. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, भगवा झाला नामे, वरी भगवा झाला. अंतरी वर्ष केला कामे, अंतरी वर्ष केला कामे, वर्ष केला कामे, अंतरी वर्ष केला कामे. काशी म्हणून साधू जगी विठ्ठलबना बाजू, काशी म्हणून साधू जगी विठ्ठलबना बाजू, काशी म्हणून साधू जगी विठ्ठलबना बाजू. नाची म्हणून साधू. नाची म्हणून साधू जगी विठ्ठलबना बाजू. नाची म्हणून साधू जगी विठ्ठलबना बाजू. जगी विठ्ठलबना बाजू, जगी विठ्ठलबना बाजू. कथे काळी निद्रा लागे, कामी श्वानापरी जागे. कारण की कथेमध्ये, कीर्तनामध्ये त्याला झोप लागते. आणि कामामध्ये मात्र श्वानापरी जागे, म्हणजे कुत्र्यासारखं ते जागरण करते. म्हणजे अशी जगामध्ये बाधू झाले, म्हणजे साधू नाही. कारण साधू म्हणून कोणाला म्हणावं? साधूची काही लक्षणं आहेत, लक्षात घ्या. साधू ओळखण्याची लक्षणं सांगितलेली आहे. आता आपण भगवा कपडा घातला म्हणजे तो संन्यासी झाला का? नाही. संन्यास कोणाला लेऊनी भगवी लुगडी, वासनान सोडी विषयाची. संन्यासी झाला भगवी लुगडं लेवला म्हणून. जर वासना जर त्याची विषयाची जर गेली नसेल तर तो साधू आहे का? तो साधू नाही. कारण की कुत्र्याचा वेश सुद्धा भगवा आहे, ऐतच भगवा. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. कुत्रे ही सहज वेशामध्ये भगवा आहे, मग त्याला साधू म्हणता येईल का? म्हणता येतच नाही. बरं, संन्यासी म्हणावं तर संन्यासी कोणाला म्हणावं? मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं जन विसरलेलं आहे, त्याला संन्यासी म्हणावं. आपण मी बी विसरलो नाही, माझं विसरलो नाही. कारण हे 2 गोष्टी त्याने विसरला. मी आणि माझं विसरलेल्या माणसाची वासनाच नष्ट झाली. कारण सर्व वासनांचा त्याग केलेला असतो, असा तो साधू असतो. हे बोलणारे साधू नाही.
त्याचा त्याग करणारे असतात, अनुभव घेणारे असतात असे साधू. अशा साधूची किती लक्षणे आहेत? जो साधू स्वधर्माचा त्याग करीत नाही. आता कोणता साधू आणि कोणतं स्वधर्म? आपल्याला स्वधर्म कळाला का? धर्म कळाला आपल्याला. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू हे सगळे धर्म कळाले आपल्याला. परंतु स्वधर्म कळाला का आपल्याला? आपला स्वधर्म आपल्याला अजूनही कळालं नाही. इथं संत म्हणतात जो साधू स्वधर्माचा त्याग करीत नाही. स्वधर्म काय? स्वरूपी होऊनी सावधान करावे सृष्टी कार्य संपूर्ण. क्रोध दुष्टांवरी चढून साधू जनासी पाळावे. स्वरूपी सावधान व्हा म्हणलं. स्वरूपी सावधान होणं म्हणजे बोलण्यात सोपं आहे, पण स्वरूप म्हणजे काय अजून कळालं नाही आपल्याला. रूपही कळालं नाही. रूप कळालं का? रूप कळतंय, पण स्वरूप कळत नाही. रूप आरशात पाहून रूप कळालं, पण स्वरूप कळालं नाही. म्हणून सद्गुरूंना आपल्याला ते स्वरूप कळते. असे संत असतात की आपल्याला ते स्वरूपापर्यंत मजल मारून दाखवतात, स्वरूपाची ओळख करून देतात. कारण मनुष्य जन्म त्याच्यासाठीच आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, ऐसे मिठी में मत खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे. केव्हाच मिळणार नाही, आता मिळालेलं आहे मनुष्याने. आणि हे स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. मध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. मी आत्मा मध्ये तुझना तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मा मधुसूदन, तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. जयमती आठवा पद शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनिया. असे संत असतात किंवा बाटे याला काय टाना टोना काही गरज नाही. फक्त नामस्मरण करतात. कारण दिनरात हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा अनेक दुसरे मज नाही. आता नेमेलिया चित्ता पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. कोणत्याही अवस्थेमध्ये ते असं स्मरण करतात. कारण कसं या बोधावर जाऊन करतात. मी वासुदेव तत्वता
की मी स्वतः वासुदेव आहे ह्या बोधावर जाऊन त्यांनी चिंतन करतात. तो ऐसा कोठे आठवची देहीच विधेही भोगू दशा म्हणायला सोपं आहे, गायला सोपं आहे, पण व्हायला अवघड आहे. काही ह्या देहामध्ये असताना विधेही स्थिती व्हा म्हणून सांगायला चाल लावून म्हणता येते, पण विधेही स्थिती काय आहे ते कळलं पाहिजे. कारण विधेही स्थिती होण्यासाठी अगोदर देहाची परिपूर्ण माहिती पाहिजे लक्षात घ्या. कारण आपल्याला देह म्हणल्यावर माहीतच नाही कोणतं देह की काय आहे. कारण देह किती प्रकारचे येतो. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे. देह हे चार प्रकारचे. स्थूल देहाची 33 तत्वे आहेत, सूक्ष्म देहाची 33 आहेत, कारण देहाची 8 तत्व आहेत, महाकारण देहाची 8 तत्व आहेत. आणि एकूण अशी किती तत्व झाले तर 33, 33, 66, 8 आणि 8, 16, 66 आणि 16, 82 असा हा 82 तत्वांचा हा नरदेह आहे. पाठ केलेले नव्ह महाराज, हे समजून एका तत्वाचं विश्लेषण करून देणारा महाराज आहे. हे तत्वाचं विश्लेषण केल्यानंतर काय होते उग सांगलं तर तसं जमना बापू म्हणलं. तर ह्या तत्वाचं विश्लेषण केल्याच्या नंतर देहामध्ये काय आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त विधेय स्थितीमध्ये आपल्याला काय घेता येईल. तर ह्याचा अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात असाध्य ते सुद्धा साध्य होऊ शकते. म्हणजे आपण असाध्य असणारी वस्तू कोणती आहे तर विधेय स्थितीमध्ये जाणं हे आपलं असाध्य हे प्राप्त होतंय. का सांगतो हे म्हणजे हे कोणाच्या संगतीमधून तर संतांच्या संगतीमधून आपल्याला विधेय स्थिती प्राप्त होते लक्षात घ्या. आणि खऱ्या जन्माचे इति कर्तव्य आहे विधेय स्थितीला जाणं. कारण की हे आपल्याला देह स्थिती म्हणजे उपाधी आहे आणि विधेय स्थिती म्हणजे निरुपाधी आहे. आपला भगवंत कुठं आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. म्हणजे आपल्या भगवंताचं आपण जे चिंतन करतोय त्याला उपाधीच्या वेगळं असल्यामुळे त्याला त्या संसारात चिंता आहे का, उपाधी चिंता आहे का. नाही, उपाधी म्हणजे नेमकं उपाधी म्हणजे काय म्हणताय तर मी आणि माझं ह्याला उपाधी म्हटलंय.
शरीर माझं असं म्हणणं हे उपाधी आहे. आता शरीर माझं म्हणणं उपाधी आहे, तर आपण शरीराने केलेले माझं म्हणतो. हे घर मीच घेतलं, हे सगळं विवाडा मीच बांधलं, इथून तिथून जमीन मीच घेतलं, एवढ्या पोराचे लग्न मीच केलं, शाळा शिकलं मीच शिकलं, नोकरीला मीच लावलं. आता आपण मीच 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 म्हणतो. काय मीच मीच लावलं असतं? आहे की वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, मीची एक करता म्हणून अहम पण आहे ना आपल्याकडं. मी कशाला म्हणायचं? आपल्याला काही होत नाही, पण मी केलं जे म्हणते ते उपाधी आहे. काही करता करविता तर तो आहे. आपण कोण? माझ्या सत्तेने तुझी सत्तेने वेदासी बोलते, तुझी सत्तेने वेदासी बोलते, तुझी सत्तेने वेदासी बोलते, तुझी सत्तेने वेदासी बोलते, तुझिया सत्तेने वेदासी बोलते, तुझिया सत्तेने वेदासी बोलते, तुझिया सत्तेने वेदासी बोलते, तुझिया सत्तेने वेदासी बोलते, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐता तू ब्रह्मांडाचा धनी, ऐता तू ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. वेदाला बोलायला लावायचं काम, सूर्याला चालणं, हे सगळं कोणाचं काम सांगतात? ब्रह्मांडाचा धनी जो आहे, पूर्ण ब्रह्मांडाचा धनी असल्यावर ह्या पिंडाचा धनी राहत नाही का? मग ह्या पिंडाचाही धनी आहे आणि ब्रह्मांडाचाही धनी आहे. कारण ब्रह्मांडामध्ये जे जे आहे ते ह्या पिंडामध्ये आहे. कारण आपण ब्रह्मांडातलं सगळं पाहिलेले आहोत, पण पिंडातलं पाहिलं का? नाही पाहिलं. पिंडात आपण ब्रह्मांडात ते खूप देव फिरून आलो होतो, परंतु पिंडातला देव पाहिलात का? नाही. हे ब्रह्मांडातल्या देवापेक्षा कोणता देव महत्वाचा आहे? तर तो जो चालवतो, तो आपला जो समर्थ धनी आहे, तो मात्र पिंडामध्ये आहे. जिकडे तिकडे शोधिसी प्राण्या, फिरसी कवेढ्या परी, वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. संत
नेहमी सांगतात ना बा, जसं उसामध्ये साखर आहे तसा देहामध्ये देव आहे. तुका म्हणे मूळ जना देही देव कहा पहाना, तुकोबऱ्यांचा अभंग आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव जन्म मिळाला याच कारणे प्रभू रूप ओळखण्यासी. ज्ञानेश्वर माऊली बी सांगतात एक नामदेव गाथामध्ये, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. देवाला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही. आपण देवाला गाव ठेवलो, नाव ठेवलो, रंगटूप ठेवलो, 10 बाय 10च्या खोलीमध्ये विशिष्ट आकार दिलो, तिथंच बस. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. रंग रूप नाही असा देव आहे. आपण देवाला रंग दिलोय, आपण देवाला रूप आहे म्हणता, आपण देवाला विशिष्ट जागा आहे म्हणतात किंवा विशिष्ट ठिकाण सांगता, तर देव नाही अशी जागा नाही. कबीरदास महाराज सांगतात, ज्यों तिल माही तेल है, झूं चकमक में आग, तेरा साए तुझ में जाग सके तो जागी, जाग सके तो जागी. कारण सांगता संत, लाली मेरे लाल की, जिथ देखो तिथ लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल, मैं भी हो गई लाल.
काय सांगतो मी अभंगाला धरून सांगतो बरं. विशेष लाभ अभंगाच्या बाहेर चाललं नाही. विशेष लाभ आहे. ज्या लालला आपण पाहण्यासाठी गेलतो, ज्या देवाला आपण पाहण्यासाठी जातो, तिथं गेल्याबरोबर आपल्या तसंच झालं पाहिजे. कारण हे कुठं कळते? बैसता संताचे संगती कळो येईल कमळापती. हे लाभ कुठं कळल? संतांच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर कळतंय. म्हणून संतांच्या संगतीचं महत्व आहे. संतांच्या संगतीच्या महत्वावर रात्रभर बी सांगलं तर कमी आहे. संतन की संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागे तेरी अच्छी बनेगी. म्हणजे नेमकं काय? सतसंगेन परम प्राप्य दुस्तरम अचिरात तस्मादिति सतसंगेन सततम कुरु. सतसंगामध्ये आपल्याला परम म्हणजे श्रेष्ठ, जे आपण परमार्थाला परम नाव दिलो आहोत. परम म्हणजे श्रेष्ठ, जे श्रेष्ठ आहे ते आपल्याला परमात्मा आहे. विश्वव्यापक असा आहे, त्याची प्राप्ती होते. तस्मादिति म्हणजे म्हणून सतसंगेन सततम कुरु. कारण संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतोय. आता संतांच्या संगतीचं जर एक दृष्टांत दिलं तर अजून 15-20 मिनिटं जातात. दृष्टांत देत नाही आता. कारण ह्या वारकऱ्याला सगळ्याला माहित आहे, पण श्रोते मंडळीला काही माहित राहत नसते. 4-2 बाकीच्याला माहित आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर नारद स्वामीनं विष्णूला विचारतात, बाबा संतांच्या संगतीचं काय महत्व आहे? मग विष्णू सांगतात, तू त्या नालीमध्ये किडा आहे आता जन्मलं, त्याला विचार. ते जाऊन त्या किड्याला विचारल्याबरोबर ते किडा गतप्राण होऊन जातात. परत नारद मुनी जातात, परत विचारतात. आता सरड्याला विचार म्हणतात. सरड्याला विचारते, ते पुन्हा गतप्राण होते. परत जाते, परत विचारते. आता एक झाडावर पोपट जन्माला, त्याला विचार. त्याला विचारल्याबरोबर सत्संगतीचं महत्व काय म्हटल्याबरोबर ते त्याचे गतप्राण होऊन जाते. परत 4थ्या वेळेस वासरू जन्माला आलेले आहे, त्याला विचार म्हटल्यावर वासराला विचारलं, ते वासरू हे गतप्राण झालं. आणि 5वी वेळेस जाते, आता राजाला एक मुलगा झाला, त्याला विचार. नारद मुनी म्हणतात, आतापर्यंत गेली चाललं म्हणलं, हे किडा मुंग्या होते, चाललं म्हणलं. आता राजाचा लोक ते बी कधी नाही, तिथे एक मुलगा झालाय त्याला बऱ्याच दिवसांनी. तिथं जर असं जर विचारल्याबरोबर जर गतप्राण झालं तर कसं करावं? माझं काही खरं नाही. तसं काय होणार नाही. जा म्हणल्याबरोबर त्या राजाच्या मुलाच्या घरी जातोय आणि त्या पाण्याजवळ जातो. सत्संगतीचं महत्व काय म्हणून विचारतो. त्या बालकाला विचारल्याबरोबर सांगतात, तुम्हाला इथं जन पाठवलंय, त्याला घेऊन ये. तेवढूस बालक बोललं पाळण्यात. आणि परत विष्णूला घेऊन आल्याच्या नंतर आता सांग सत्संगतीचं महत्व काय म्हणलं. काय म्हणलं, मी अगोदर किडा झालो होतो, नंतर सरडा झालो, नंतर पोपट झालो, नंतर वासरू झालो, आणि नंतर श्रीमंत झालो. राजाच्या घरामध्ये मी मुलगा म्हणून जन्माला आलो. आणि हे तर झालं, परंतु तुमची भेट झाल्यामुळं मला साक्षात विष्णू आता जवळ दिसायलेत ना. ह्याच्यापेक्षा दुसरा काय लाभ आहे? हे विशेष लाभ आहे. म्हणून संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. एक संताच्या संगतीमध्ये हे सगळं
कळून आलेले आहे आणि संतांच्या संगतीमध्ये जो लाभ झालेले आहे तो विशेष लाभ आहे. म्हणजे तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता ह्याच्यापेक्षा दुसरा लाभ नाही. हे लब्ध्वा पुमानो म्हणजे यल्लाभात ना परा लाभो येत सुखात ना परम सुखम. या लाभापेक्षा दुसरा लाभ नाही, या सुखापेक्षा दुसरं सुखही नाही म्हणतात. हे सर्वात श्रेष्ठ लाभ विशेष लाभ प्राप्त झालेले आहे महाराज म्हणतात. परंतु आम्हाला हे लाभ प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर आम्हाला काय आता पुण्य करावं लागते काय अगोदरच लागते असं बोलल्याबरोबर तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात पूर्व पुण्य धात तिचा नुकोला, पूर्व पुण्य झाले 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 तिचा नुकोला, अंतराय नुपजे देते अंतराय नुपजे देते पूर्व पुण्य धात तिचा नुकोला, पूर्व पुण्य झाले तिचा नुकोला, अंतराय नुपजे देते अंतराय नुपजे देते पूर्व पुण्य झाले तिचा नुकोला, पूर्व पुण्य झाले पूर्व पुण्य झाले तिचा नुकोला, पूर्व पुण्य झाले तिचा नुकोला, अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजे देते पूर्व पुण्य झाले तिचा नुकोला, अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजे देते. ह्याला संत सांगतात पूर्वीचं पुण्य लागते बघा. पूर्वीचं पुण्य लागते म्हणजे पूर्वीचं केव्हाचं जेव्हा कोणाला आपल्याला अगोदर हे देह प्राप्त झालेलं होतं त्या जन्मातलं पुण्य त्याला पूर्व पुण्य म्हणतात. कारण आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे ते तो भोगावया यावे देहा एका. कारण मागल्या जन्मातलं केलेले कर्म ते भोगण्यासाठी आपण इथं आलो, फळ रूपानं भोगण्यासाठी. ते अगोदरच जर असलं तर तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. अगोदरचा ठेवा असलं तर मग आपल्याला अंतरंग तसं निर्माण होतंय. मग अगोदरचा ठेवा हाय म्हणलं तर काही जण म्हणतात आपल्याला आता तेव्हाचा होय, मग आता आम्ही काय करावं, उगो झोपा असं म्हणायचं नाही. कारण की आता आपल्याला करण्याचं स्वातंत्र्य आता करा. मग संत उगच सांगितलं हेची करा रे बापाला, ओढून कशाला सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ कशाला सांगतात. कारण की तेच म्हणतात पूर्वीचं पुण्य राहत तर तेच करतात पूर्वीचं पुण्य राहत असं सांगत होते ना. तसं नाहीये. कारण इथं प्रयत्न करायचे आहेत आपल्याला. इथलं कर्म पुढे आणि मागलं कर्माचं भोग इथं काही इथं प्रारब्धाचा भोग आहे. म्हणून प्रारब्धाच्याच पुण्यानं आपल्याला इथं भेटते. पण आता हे पुण्य आपल्याला प्रारब्ध करायचं असेल तर आपल्याच हातात आहे. कारण की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, इथं कोणी नाही.
म्हणून कर्म हे स्वतःच्या हातामध्ये आपल्या स्वतःच्या हाताने करायचं असतात. परंतु बहुत सुकृती नरदेह लादला, बहुत पुण्यहीन आपल्या नरदेह लादला आणि बहुत पुण्यहीन आपल्याला इथं आलं. आपलं पुण्य आहे म्हणूनच आपण इथं आलो आणि ज्याचं पुण्य आहे तेच मुखानं हरिहरी म्हणतात. कारण पुण्याची गणनाच नाही म्हणतात, नुसतं हरिहरी म्हणलं तसं हे पुण्यच आहे म्हणणं सुद्धा. नाही तर मन म्हणलं तरी म्हणणं, उरावर बसून मारलं तरी म्हणणं, हो किती धोंडे घाड तरी ते म्हणणं हरी म्हणा, दुसरं काहीतरी म्हणत नाही. एक दृष्टांत आहे ते आता टाका घालमध्ये पण त्यानं शिव म्हणा, शिव म्हणून म्हणते की म्हणते तसं शिव म्हणा टाका घालमध्ये म्हणजे असं पुण्यच पाहिजे आपल्याला. कारण ते कोण पुण्य कोण गाठी, ज्याची ऐशी अशी भेटी किंवा कोण हा भाग्याचा आणि ऐशी अशी बोले वाचा. हे भाग्य पाहिजे, पुण्य पाहिजे, तरच होते म्हणलंय. कारण का पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती आजी फळासी आली, आजी परमानंद नंद मानसी भेटी झाली या संतांची. परमानंद प्राप्त झाला आपल्याला, भेट संतांची झाली. हे सुद्धा पुण्य आहे म्हणून सांगतात. कारण की सुकृत हे आपल्या हाताने तयार करता येते. म्हणून ह्याला अंतरंगाचं मूळ तयार करण्यासाठी आपल्याला इथं सांगितले आहे. कारण अंतरंग भक्ती आपल्याला करावं लागतं. अंतरंग भक्तीशिवाय नाही. अंतरंग भक्तीची साधनं किती आहेत सांगा. बहिरंग भक्ती कोणी सांगते, जप करा, तप करा, यज्ञ करा, दान करा, तीर्थ करा, व्रत करा, ते कोणी सांगायलंय कर्मकांड करायचं. परंतु अंतरंग भक्तीची साधनं शास्त्रामध्ये 8 आहेत. आत्मनात्मक विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षता, श्रवण मनन निधिदासन आणि तत्वम पदार्थ शोधन असे 8 साधनं अंतरंग भक्तीची सांगितली आहेत. जोपर्यंत हे अंतरंग भक्तीची साधना आपल्याला करता आली नाही, जोपर्यंत साधलं नाही, संत उगाच सांगितले जेने नो हे जन्म येमाची यातना ऐशिया साधना करा काही. अरे यमाची यातना होणार नाही, यम आपल्याला दुःख देणार नाही, यम आपल्याला शिक्षा करणार नाही. अशी काही साधना करा म्हणतात आणि ती साधन आपल्याला इथंच करता येतात. साधन हरीचे करी रे बापा, झनी करणीचे करू नका. इथं साधन करता येते, साधन हरीचं करता येतं आणि इथंच पुण्य प्राप्त करता येते. कारण हे जंक्शन स्टेशन आहे मनुष्य देव. कोणीकडून गाड्या येऊन इथंच थांबतात, त्याला जंक्शन स्टेशन म्हणतात. तसं सगळ्या देहामध्ये आपल्याला फिरून जरी आलं तरी इथंच आपल्याला काय करायचं ते स्वातंत्र्य आहे, दुसरीकडं नाही. म्हणून अंतराय मूळ नोपजे तेथे, म्हणजे अंतरंगाचा मुळा उपजत नाही. म्हणून संतांनी देवालाच मागितलं की संतांनी वायशेवर मज दावी नारायणा अंतरीच्या प्रगटोनी. अंतरंगातली खून कोणती आहे ती मला प्रगट करून दाखवा म्हणून तुकोबारायांनी देवाकडं मागणं केलं होतं. तसं आपण देवाकडंच मागणं करावं. सुख दुःखही देवालाच सांगावं, देवाकडंच मागणं करावं, तर आपलं अंतकरण हे शुद्ध होतंय. परंतु आपण ते मागणं करत नाही, अंतकरण कळत नाही. फक्त आपण धरून घेऊन बसलो आपल्याला की आपल्याला ही आपलं सुख आता का. आपल्याला सगळं आयुष्य आराम आहे, आपल्याला नातू पण तो आहेत, गाड्या घोड्या आहेत, बसायला सगळं गाड्या मिळाल्या, 2-2 गाड्या 3-3 गाड्या, अंग समजा संग 2-4 कपाट भरून साड्या आहेत, 2-4 कपडे आहेत. काय कमी आहे याला भाग्य म्हणू नका बाबा. कारण का हे धन पुत्र दारा जे आहेत ना, हे भाग्य खरं नाहीये. संत सांगतात की बाबा धन हे नाशवंत आहे. कारण की धन का नाशवंत आहे. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. कारण धनाच्या पाठ्यामागे 15 अनर्थ आहे. स्तेम हिंसा अनर्थदम काम क्रोध समयो मदा भदो वैरम श्वास संस्प्रदा व्यसन हानीच असे भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले. ह्याच्यामध्ये सगळे विकार सांगितलेले आहे, अहमपणा सांगितलेले आहे, काम क्रोध मद मत्सर हे सगळं अहंकार ह्याच्यामध्ये अनर्थ सांगितलेले आहेत. म्हणून अनर्थाच्या पाठीमागे अर्थ राहत नाही, म्हणून हे अनर्थ आहे. की तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. धन 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 आणि शेवटी निधन. फक्त एकच शब्द वाढलं. धनवान जरी मेला तर त्याच्या पाठीमागं फक्त एकच शब्द लिहितात, निधन.
बघा धन कुठे गेलं त्याचं एवढा मोठा श्रीमंत आहे निधन झालं कसं काही त्याचा विचार आपण केला नाही म्हणून धन हे अशाश्वत आहे तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं त्याला भाग्य म्हणू नका अशाश्वत आहे ते शाश्वत नाहीये म्हणून खरं भाग्य कोणतं आहे भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र 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 भाग्य तरी नोहे धन पुण्य जरी होती सहनुकूळ हे तर सांगितलं पण धन पुत्र दारा हे आपलं खरं भाग्य नाही कारण बघा आता आपल्या धनाचं काय आहे धनासाठी आपल्यामध्ये करोनी जतन लावी पोरांशी भांडण म्हणजे पोरामध्ये भांडण होतं आजकाल धनासाठीच भांडण आहेत ना कशासाठी भांडण तंटे चालतात तर या धनासाठी चालतात म्हणून धन हे शाश्वत नाही खरं धन कोणतं आहे तर एक धन सांगितले संतांनी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आवया जतन उपाय लाभाचे खरं जतन होऊ शकते आणि हे लाभाचं उपाय
सुखाचं उपाय पण आहे हे, पण हे खरं लाभ आहे आणि खरं जतन करण्यासाठी आपल्याला परमार्थ हे महाधन आहे आणि त्या धनाला इकट्ठा करण्याचं प्राप्त करणं आणि ते धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. कारण ते कसं आहे धन, न चोर धर्म न च राज हार्य न भात्र भाज्यम नच भार करी वेय करते वर्धते यवम विद्याधनम सर्व धनात प्रधानते. सगळ्या विद्याधनामध्ये हे प्रधानता आहे. कारण चोराने चोरी करू शकत नाही, राजाने ह्याला कर लादू शकत नाही, भाऊ भावजयाचा वाटा मागू शकत नाही आणि हे उचलून नेलं तर जड होत नाही किंवा हे ज्याला त्याला दिलं तर ते कमी होत नाही. असं हे परमार्थ महाधन आहे. हे स्वतःचं धन आहे. हे मात्र शाश्वत धन आपल्याला जन्मोजन्मी देता येतात. आणि हे का सांगतो, हे पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, हे पूर्वीचं पुण्य आपल्याला तयार करण्यासाठी सानुकूल होण्यासाठी अंतःकरणाचं मूळ आपल्याला मूळ ठासून आपल्याला पुढं भोगायला येण्यासाठी उपजून या पुढे येऊ काला का ही भात, हेच जीवाचं आणि देवाचं ऐक्य साधण्यासाठी परमार्थाचा लाभ मिळवण्यासाठी परत आपला जन्म घेऊन आपल्याला हे भेटण्यासाठी आहे. हे खरं लाभ आहे, खरं धन आहे. आता हे पुत्र पित्र काही नव्हतं, काय की कुळी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, अशीच याच्यामध्ये आलेले ते कुळी कन्या पुत्र आहेत. भजन करतात, कीर्तन करतात, भाग्यवंता घरी भजन कीर्तन असे जे असतात किंवा भजनाला येतात, हरिपाठाला येतात, हे त्यांचं ते पुण्य आहे. असेच पुत्र नाहीतर हे पुत्र नव्हत, काय की पू आणि त्र कुवामधून तारणारा असा पुत्र म्हणले त्याला, बाकीचे पुत्र नव्हते. दुर्योधनासारखे पुत्र झाले. किती झाले धृतराष्ट्राला? तेवढे पुत्र झाले. 100 पुत्र झाले. ते काय पुत्र होईल नाही, ते कौरवच आहेत. तर पांडवासारखे पुत्र झाले तर ते पुत्र म्हणून हे पुत्र नव्हत. म्हणून पुत्राला तुम्ही भाग्य समजू नका. आता पत्नी कोण तर पतनातून सोडवलं तर पत्नी, नाही तर पतनाकडे नेणारी पत्नी असते. कशाची पत्नी? कीर्तनाला जाव हो म्हणून उठून पाठवून दिली तर पत्नी, नाही तर उग झोपा काय ते असं म्हटलं तर ती पतनाला घालायची झाली, हे पतनातून काढायची झाली. असं असतं पत्नी म्हणे हे भाग्य नव्ह. भन पुत्र दारा धनदारा पुत्र बंद सोय रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी शरण जावं देवासी म्हणून शरण जाणून सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हे खरं भाग्य आहे. बाकीचं भाग्य नव्ह. पुत्र दारा काहीच नाही, फक्त संत भेटले जीवनामध्ये की मग संताच्या कृपेनं आपल्याला भाग्य तयार होतं आणि बाकीचं भाग्य नव्ह. आणि संत सांगतात बाबा या भाग्याच्या मागे लागायचं असं तुम्हाला भाग्य तयार करायचं असेल तर इथंच आपल्याला काय आहे करायचं ते करता येईल. म्हणून हे इथं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच कर्म करा. कारण की हे मिथ्या मायेचा त्याग करा. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे सगळं जाणार आहे. शेती बाडी बंगला गाडी आणि घरदार अहिक संपत्ती सारी इथला हा व्यवहार. धन इथलं हे इतर आहे, काय जाणार काही राहणार नाही. नाशिवंत आहे, सगळं पसार आहे. म्हणून ह्या पसाऱ्याला सोडून आपल्याला भाग्य तयार करायचं असतं. फक्त संतांच्या पायी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. काही संत हे जीवनामध्ये मनोरथ पूर्ण करतात. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास. त्यांच्या भावे दास होऊन त्यांची सेवा करा. हे खरं भाग्य आहे, खरं लाभ आहे असं संत सांगतात. आणि याच्यामध्येच आपलं खरं लाभ आहे म्हणून सांगतात. सुख म्हणेची करावी मेराशी, सुख म्हणेची करावी मेराशी.
अनुकूळ पूर्व पुण्य जरी होते पूर्व पुण्य करी होते अनुकूळ अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते मूळ अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ अंतराय मूळ आय रा ना अंतराय मूळ उपदेते ते अंतराय मूळ अंतराय मूळ अंतराय मूळ उपदेते ते अंतराय मूळ उपजेते ते अंतराय मूळ नोपजे अंतराय मूळ अंतराय मूळ अंतराय मूळ नोपजे
तरी होती ह्याच्या अगोदर भजन घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला हात केला. या बायाला भजन म्हणायला लावायचं होतं म्हणून म्हटलं होतं. तुम्ही चालू केलं चौथ्या चरणात. चालेल ते सर्वांनी भजन करा. विठोबा रकुमाई विठोबा रघुमाई विठोबा संत सांगतात वतनदारी आपली खरी वतनदारी जर कोणती असेल तर संत महात्म्यांच्या चरणावर संतांजीवर आपला जीव जरी दिला तरी कमी आहे म्हणतात. कारण काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. कारण जीव जरी ठेवलं तरी थोडा आहे. कारण संतांनी आपल्याला विशेष लाभ प्राप्त करून दिलेले असतात. सामान्य लाभ करून देणाऱ्याला आपण किती सेवा करतोय बघा. एखाद्या मंत्र्याच्या खासदाराच्या हाताखाली आपण काही आणून द्यायचं असं करतोय. हे तरी विशेष लाभ देतात प्राप्त करून. मग जीव जरी दिला तरी कमी आहे. कारण हा जीव आहे ना, खरं आपला जीव एकतर कशासाठी, एक तर देशाच्या सीमेवर लढून लोक जीव द्यायले, देश सेवेसाठी, समाज कार्यासाठी, देव सेवेसाठी, संत सेवेसाठी आणि आई वडिलांच्या सेवेसाठी आपला जीव दिला तरी चालेल. कारण हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आजकाल आई वडिलांना कोणी विचारायला तयार नाही. देश सेवा करणारा जरी मेला तरी दुसराच कोणतरी येऊन झेंडा फडकी, दुसराच कोणतरी बोलवते. विशेष देश सेवक राहू, कोणीतरी त्या देशाची सेवा करणारच पाहिजे. तसंही नाही. उगम म्हणतो आपण 15 ऑगस्टला, हे मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद कुर्बान. म्हणतो कोण याद करेल? नाही. हे देशासाठी आहेत आणि देशासाठी इकडे शेतकरी बाबा मरतोय शेतामध्ये उन्हामध्ये, आपल्याला खायला देतोय. शेतकरी बाबा आपल्या त्याच्याशिवाय नाही. देशासाठी लढतो हा माझा जवान, देशाला पुरवितो धान्य किसान. जगी आहे थोर महान माझा हिंदुस्थान. काय थोर आहे? हरियाली म्हणतोय, त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. देशाची सेवा करणाऱ्याकडे लक्ष नाही. देव सेवा करणारा तर कोणी बघत नाही. संत सेवा तर संत कोणते ते माहित नाही, कशी सेवा करतात हेही माहित नाही. म्हणून जाणत्या पुरुषांना अशा संतांची सेवा करावं ज्याच्याकडून विशेष लाभ प्राप्त होते.
एक दृष्टांत सांगतो. कबीरदासजी महाराजांकडे रात्रीच्या वेळेस असेच भजन म्हणणारे साधू संत महात्मे विशेष लाभ प्राप्त केलेले, परमपित्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेले असे संत महात्मे आले. आल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती आणि जेवण करून झोपले होते. आता काय करावं, ह्यांना जेवण द्यायला काही नाही असं भक्ती विजयबद्धी कथा आहे. मग कमाल आणि कबीर बाप लोक विचार करतात काय करायचं. काही नाही म्हणतात. आता एक दुकान उघडं राहते म्हणले, त्याच्या दुकानात जाऊन धान्य घेऊन या. ते धान्य कसं तरी गेले, पहार कुडा काय घेतलेले, त्याला दुकानाला आपण मध्ये जायसारखे छिद्र पण आत गेलं. कमालनं आतले सगळं आणलं आणि बाहेर टाकताना आता मात्र चोर चोरी करून नेते, एवढं आपल्याला लागल तेवढंच घेतलं, गरजेपुरते घेतात, त्याला चोरी म्हणत नाही. संतांच्या सेवेसाठी घेतले. हे संत चोर करणारे होते काय, चोरी करणारे होते काय, असं नाही. पण त्यांना कळवळा होता बाबा आपण हे घेऊन चालू संतांच्या सेवेसाठी, त्याच्या दुकानामध्ये काहीतरी बरकत होईल. पण आता तिथून दुसरं कोणतरी जाऊन त्याचं घर पूर्ण दुकान लुटून नेईल ना, त्याला अगोदर जाग कर म्हणले. कमालनं आत गेलं, त्याला जाग केलं. हे उठ म्हणले, तुझ्या दुकानामध्ये चोर आलेत, काहीतरी घेऊन जाते म्हणले. जाग केला आणि बाहेर पळायला गेला असताना बाहेरच फक्त शिर तेवढं होतं, आत सगळं धंड होता. त्याला पकडलेला होता पायाला, पकडलेले असल्यामुळं बाबाला म्हणते, बाबा आता काय बघता, संत हे आपले उपाशी जातील म्हणले. संत सेवेला खूप महत्व आहे. आपले संत उपाशी विन्मुख नाही गेलं पाहिजे, काहीच बघू नका म्हणले. कारण हे तर कधी जाणार आहे, नाशिवंत देह जाणार. मग हे सकळ देह तर जाणार आहे बाबा म्हणले. काय पाहता आणि हे माझं शिर कापून या, परंतु संतांना जेवण घाला म्हणतात. काय अंतकरण असावं बापाचं, लोकांचं शिर कापाव कसं वाटलं असं. एवढं क्रूर होते का संत नाही, परंतु संत सेवेसाठी त्यांचा असा कळवळा होता, कशाचाही विचार केला जाणार नाही. क्रूर नव्हते ते, मग खरंच कमाल म्हटल्याबरोबर आपल्या पहारानं कमालचं शिर छेदन करून कबीरजी घरी गेले आणि त्या साधू संताला भोजन घातलं. आणि भोजन घातल्याच्या नंतर सकाळी उठून आता जाऊ लागले ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याच्या नंतर दिंडी जात होती आणि इकडे चोर झाले, गडबडा करत होते. राजाला कळालं. राजानं म्हणले सोळावर फाशी द्या म्हणले. त्याला जाऊन नुसतं धंडाच नव्हत्या, त्याला फाशी दिली. म्हणजे राजा काय एवढा बेको होता काय, अरे धंडाला कोणी फाशी देते काय, कुठे फाशी देते काय. अरे असं लिहिलेलंच आहे त्याचं भक्ती विजय ग्रंथामध्ये. कशी होती काही आपल्याला काय माहित. आता खरंच त्याला फाशी दिली म्हणजे त्या धंडाला, नुसत्याच धंडाला, शिर नाही काय. आता आपण नुसत्या धंडाला कोणी फाशी दिली बघतो का, काय एवढा आहे म्हणत्या पाग. ते खरंच त्या नदीच्या तीरावर सूडवर होते, जाऊन फाशी दिलं त्याला. इकडून त्याची दिंडी आली, ज्ञानोबा तुकाराम म्हणत. आणि संतांनी पाहिलं, अरे म्हणले हे काय राजाला कळलं का, नुसत्या धंड नाही त्याला फाशी दिलं. आणि ह्याचा शिर कुठं असं. कबीरदासच्या डोळ्यामध्ये थोडस अश्रू आले आणि सांगितले, बाबा ह्याचं शिर आपल्याकडेच आहे. म्हणजे तुमच्याकडे कसं आहे काय म्हणलं, हे आमचं कमाल आहे म्हणले. मग ह्याचं शिर आणा. मग शिर आणले, त्याला लावल्याबरोबर ते धंड, नुसतं धंड सुद्धा आपल्याला नमस्कार केलं होतं बरं, एवढी ताकद होती. आणि शिर लावल्याबरोबर ते जिवंत झालं. जीवन झालं आणि संतांच्या चरणावर लोटांगण घालायला लागलो. कारण का, संतांच्या पायावर जो आपलं देह अर्पण करतोय, खरी वतनदारी समजतोय, त्याला जीवनातला सगळा सारांश कळतोय, सारा अर्थ करतोय, त्याला विशेष लाभ प्राप्त होतोय. म्हणून देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो, अशी भक्ती आपल्याला करावं लागते. भक्तायशी जाणं जे देही उदास गेले, अशा पाश निवार. असे भक्त झाले आणि ह्याच भक्ताला खरी मिराशी आहे, म्हणजे खरी वतनदारी आहे, त्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही खरी वतनदारी आहे. आपल्याला परमार्थ कळणं, परमार्थाला लागणं आणि
तुका म्हणे कैसे आंधळ हे जण गेले विसरून खऱ्या देवाची प्राप्ती करून घेणं. खरा देव कोणता आहे तर खरा देव इथंच आहे. खरा देव तो त्रिकुटावरी, त्याला पाहावे दशवेद्वारी. असा दशवेद्वारमध्ये असलेला असा खरा देव आहे. त्या खऱ्या देवाची प्राप्ती करून घेणं हेच आपल्या जीवनामधलं इति कर्तव्य आहे. म्हणून आपल्याला सेवा सत्संग स्मरण करता आलं पाहिजे. सेवा सत्संग स्मरण करुणी जितके पुण्य कमवितो, निंदा चुगली न द्वेषा पायी त्याहून अधिक गमवितो. म्हणजे सेवा सत्संग स्मरण करून जेवढं आपण पुण्य कमवत असतो आणि पुण्यवंत होतही असतो, परंतु निंदा चुगली आणि द्वेष करून त्याच्यापेक्षा जास्त गमई करत असतो. म्हणून कमीत कमी कमाई केलेले गमई तरी करू नका, एवढं संत सांगतात. कारण की ती आपली खरी वतनदारी आहे. उगच्या उग का घालून बसतो. ही वतनदारी आपली खरी आहे, ही प्राप्त करून घ्या. ह्या मनुष्य देह अति महत्वाचा आहे असं संत सांगतात. आणि खरे देवाची प्राप्ती करून घेणं हे आपल्या जीवनाचं किती कर्तव्य आहे. आणि मी दास म्हणजे पुण्याला होतोय आणि माझे स्टेटसवर तुम्ही पाहता की बाबा धन निरंकारजी म्हणून पाहिलंच ना रामदासजी. म्हणजे धन निरंकारजी म्हणजे निराकार प्रभू तू धन्य आहेस. कारण संतांनी सांगितले अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथून चराचर हरिशी भजे. निराकार प्रभूला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला तो हरी आहे. हरिपाठामध्ये सांगितले ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. हे जे म्हणतात की त्या सत्संगमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हे निरंकार मंडळ म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं. ह्याच्यामध्ये सुद्धा कीर्तनकार आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार आहेत सांगलीचे शिरीजी डोंगरे महाराज. सगळे मोठे मोठे कीर्तनकार वारकरी आहेत. पण त्याच्यामध्ये भेद नाहीये. निरंकार आणि वारकरी आणि निरंकारी याच्यात काही भेद नाहीये. कारण की निराकार प्रभूची प्राप्ती करून घ्या हेच ते सांगतात. म्हणून ते त्या निराकार प्रभूची प्राप्ती दासला शिरीजी डोंगरे महाराज यांच्याकडून सद्गुरू सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं प्राप्त झालेला आहे. म्हणून इथं बोलण्याची सेवा भेटली मला आपल्याला आणि इथं येण्याचा मोखा मिळाला आपल्याला. आणि तसं भगवंतानं घडून आणलेले आहे. काही चूकभूल झाली असते न्यूनते पुरते अधिक ते सर ते करून घ्यावे तुम्हा ते विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी म्हणा तुका म्हणा. हे तुमच्या कृपेच आहे. वाकडे तुकडे बालिकाची बोल करीती चोच मायबाप हे सगळं नवल आहे. चोच करून घ्या का की आपलंच लेकरू समजून काही बोलण्यामध्ये जर चुकबोल झाली असेल क्षमा झाली असेल क्षमा करा तुम्ही. आणि जे काही चांगलं असेल ते आपल्याला घेऊन जाता ते घेऊन जात. जर काही घेऊन जाता आलं नाही काही बुद्धीपेक्षा जास्त जड वाटलं असेल तर तिथंच मंदिरामध्ये ठेवा. कोणतरी एकटा ते बी उचलून दे. ते काही इथं ठेवणार नाही. काही सगळंच वस्तू विकती. हा इथलं वस्तू एकही वाया जाणार नाही. बोलले कोणती वस्तू कोणाला लागते कोणती कोणाला लागते तेही घेऊन जातात. ते काही इथं ठेवणार आहेत का ठेवणार नाहीत. म्हणून झालेली सेवा हे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आणि या गावात येण्याचा मौका मिळालेला आहे. कोणाकडून मिळाले आहेत सद्गुरूनं आपल्या इथं आणलेले आहेत आणि घडवून दिलेले आहे. म्हणून झालेली सेवा सर्व संत महाराज पूर्णविराम सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल खुशाल पाटील म्हणा पुढं. खुशाल पाटील म्हणा आयजो पाटील मागे म्हणते चाल म्हणते चाल. हा चाल मत हा चाल मत. तुका म्हणे हे करावे निराशी तुका म्हणे हे करावे निराशी करावे निराशी
करावे विराजी तुका म्हणे हेची करावे विराजी तुका म्हणे हेची करावे विराजी तुका म्हणे हेचे करावे विराजी तुका म्हणे हेची करावे विराजी बळी संतापाची घ्यावा जीव बळी संतापाची घ्यावा जीव पुत्र रे होती सारपूर पूर्व पुत्र रे होती सारपूर बळी संतापाची द्यावा जीव बळी संतापाची द्यावा जीव सोमुखे आवारी होती सारपूर पूर्व पुण्यधरे होती सानुकूला अंतराय मूळ उपजते अंतराय मूळ उपजते होती सानकूळ पूर्व पुण्यधरे होती सानकूळ अंतराय मूळ उपजे दे अंतराय मूळ उपजे दे अंतराय मूळ उपजे दे पूर्व पुण्यधरे होती पूर्व पुण्यधरे होती विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय कमरधारी विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय बोला पुंडली विठ्ठलदेव तुकाराम बोली रे रे बोली वेडे वा कुळे वंदे तुका नाही विचारिला अधिकारी तुका म्हणे ज्ञानी जोरा का पाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदारी समाधान
पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही आज प्रधानवंत गावा डाळी उभा आज प्रधानवंत प्रेम प्रेमारती गोविंदाती ववाळते बाळापुराणे मुग्धा ववाळते प्रेमान नाम म्हणे की सेवा शिरपुरा हिरो आरती राजा अवतार पांडुरंगा दक्षिणे आरती तुकाराम स्वामी शंकरामात दानंद मूर्ती माझा कोहामात तुकाराम तुकिता तुलनेचे ब्रह्मा तुकाचारे मदन रामेश्वर जर्नी मस्तकाची ठेवली आरती तुकाराम स्वामी शंकरामात दानंद मूर्ती माझा कोहामात तुकाराम गाणे लोटांगण वंदित मुलांना पाहिजे बोलते प्रेमालिंगनानंद भोजन हिचवावी माझ्या जन्मजन्मीचा पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी संता संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी चंद्रभागी स्नान कामागे हेची जाण पंढरीचा वारी वारकरी चुकून येते हरी मागणे ते एक तुझं जशी भरते तरी आहे. पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहीची हे जाणी तुझे काय म्हणे नाव आता उदार तो बज ठेवी पायी संता या संताशी निर्विहीची मदत आहे. आणि का तुझे काय न मागे ऐका आरोग्य महाराज खदगावकर यांनी आपल्या मधुर आणि सौम्य वाणीमधून विशेष लाभाचं महत्व आपल्या या कीर्तनातून सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचा आभार व्यक्त करतो. यानंतर उद्या सप्त्याचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची सेवा गंगाधर महाराज एकलारकर यांची आहे. तरी सर्वांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. उद्याचे फराळदाते शिवाजी हुंडाई बिद्दार सकाळचं जेवण कोंडीबा धर्माजी चेवळे आणि संध्याकाळचं जेवण महाप्रसाद सयाजी चंद्ररावलवार यांचं आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. ज्ञानदेव तुकाराम